नागपूरमध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना पोलीस आणि एटीएसच्या संयुक्त पथकाने अटक केली। दोनही आरोपी बनावट भारतीय कागदपत्रांसह देशात राहत होते आणि भारतीय पासपोर्ट वापरून ते बांगलादेशलाही गेले होते। तर या चौकशीत मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे। गुप्त माहितीच्या आधारे नागपूर पोलीस आणि एटीएस पथकाने कांजी हाऊस परिसरातील इंदिरा माता नगरात धाड टाकली। तिथून अब्दुल रफीक, अब्दुल हमीद खान आणि त्याचा धाकटा भाऊ मोहम्मद सलीम यांना ताब्यात घेण्यात आलं। पोलीस तपासात असं दिसून आलं की त्यांचे आईवडील आणि बहीण आणि इतर नातेवाईक बांगलादेशला राहतात, तर हे दोन्ही भाऊ नागपुरात बेकायदेशीरपणे राहत होते। एटीएस और एसबी स्पेशल ब्रांच और पुलिस स्टेशन के एटीसी के अधिकारी और अमलदार ये सब मिलके वहाँ जाके वो जहाँ रहते हैं वहाँ जाके उनको वेरीफाई किया और वेरीफाई करने के बाद में उनको पुलिस स्टेशन में लाके उनके ऊपर पारपत्र कलम 3(6) कलम भारतीय नागरिक आदेश 131 विदेशी व्यक्ति अधिनियम कलम 14 के अंतर्गत उनके ऊपर गुना दाखिल किया है और गुने में उनको पुलिस कस्टडी मिला है 7 दिन का। उसमें उनके साथ में और कौन साथीदार है या और कोई उनके रिश्तेदार वगैरह है वो अगर मिलते हैं तो वो भी इंट्रोगेशन चल रहा है। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे पालक अनेक वर्षांपूर्वी बांगलादेशहून भारतात आले होते आणि नागपूरला स्थायिक झाले। पण 2007-2008 मध्ये जेव्हा नागपूर पोलिसांनी बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई सुरू केली तेव्हा ते भीतीपोटी बांगलादेशला परतले। मात्र हे दोनही भाऊ इथेच राहिले होते आणि त्यांचे लग्नही नागपुरातच झाले। 2010 मध्ये नागपूरच्या तहसील पोलिसांनी संशयाच्या आधारे सलीमला ताब्यात घेतलं, मात्र पुरेशा पुराव्याअभावी त्याला सोडून देण्यात आलं। मात्र आता या दुसऱ्या अटकेनंतर पोलिसांना संशय आहे की त्यांच्या संपर्कात आणखी काही बेकायदेशीर बांगलादेशी नागरिक असू शकतात। पोलिसांनी या संपूर्ण नेटवर्कची चौकशी सुरू केली आहे।